तिथं अजून एक हातकटाई खांब म्हणून आहे. तिथं हिंदूंना उभं केलं जायचं आणि धर्मांतरणाला त्यांनी नकार दिला की एक हात तोडला जायचा. बापरे, अजूनही तो बोली भाषेतला शब्द आजपर्यंत तसाच आहे. संभाजी महाराजांनी जेव्हा गोवा मोहीम काढली, संभाजी महाराज आक्रमण करायला आले होते, पण लोक वेलकम करतायत की हे आमचं गाव तुम्ही तुमच्याकडे घेऊन टाका. गोवामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कन्व्हर्जनचं काम पोर्तुगीजांकडून सुरू होतं. त्यांचे तेव्हाचे सगळे नियम, पोर्तुगीज भाषेची सक्ती केली त्यांनी, पोर्तुगीज भाषा येणार नाही त्यांना फटके मारलेले, त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या, अनाथ झालेल्या मुलांना ते उचलून घेऊन जायचे, त्यांना कन्व्हर्जन करायचे. अनेक हिंदू महिलांना, मुलींना त्यांनी शारीरिक वासना शमवण्यासाठी घरातून उचलून नेलेले. पोर्तुगीज व्हाईसरॉय तेव्हा होता काउंट दी अल्वेर. शिवाजी महाराजांच्या वेळेसही तोच होता. तो एवढ्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होता, पण त्याच्या बरगडे तोडल्यात आपल्या लोकांनी. तो थोडक्यात वाचलाय आणि त्याला तोंड लपवायला जागा राहिली. तो 4 दिवस त्याच्या मठामध्ये लपला होता, तो बाहेर आला नाही. गोव्याची राजधानी त्या काउंडी अल्वेरने हलवली, मागे घेतली, मुरगावला नेली आणि या 140 जणांना संभाजी महाराजांनी अटक केली. तर संभाजी महाराजांना जर का थोडासा अजून अवधी मिळाला असता तर गोवा स्वातंत्र्य संग्राम वेगळा छेडण्याची गरजच पडली नसती. संपूर्ण एपिसोड YouTubeवर अवेलेबल आहे.